एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर मग आज आपण पीठ पेरून अशी पालेभाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आपल्याला ताजी हिरवीगार कांद्याची पात घ्यायची आहे. तर ही पीठ पेरून पालेभाजी आज आपण कांदा पातीपासून बनवतोय. तर ही मेथीची पण भाजी छान होते. तर इथे आता आपण कांद्याची पात स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर बारीक चिरून घ्यायची. कुठलीही भाजी चिरायच्या आधीच धुवून घ्यायची. नंतर आपल्याला इथे एका ताटात काढून घ्यायचे. तर ह्या भाजीमध्ये एक छोटा कांदा घातलाय, जो पातीचाच कांदा होता तो. नंतर आपल्याला लाल सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला इथे लसूण पाकळ्या पण घ्यायच्यात आणि मिक्सरला त्याचा बारीक ठेचा करून घ्यायचा आहे. तर इथे 4 चमचे डाळीचं पीठ, लसूण मिरचीचा ठेचा, हळद, मोहरी, जिरे आणि मीठ. तर इथे आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं तापलं की फोडणीचं साहित्य घालायचं आहे. त्याच्यामध्ये मोहरी घालायची, मोहरी तडतडली की जिरे घालायचे आणि हळद घालायचं आहे. नंतर आपल्याला मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर ठेचा अगदी खमंग परतून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला इथे चिरून ठेवलेली कांदापात घालून घ्यायची आहे. तर ही पालेभाजी एरवी शिजली की खूप थोडी होते, पण पीठ पेरून केलेली पालेभाजी खूप खमंग होते आणि पुरेशी होते. पूर्वीच्या गृहिणी खरंच असं काहीतरी करायचं जेणेकरून अख्ख्या कुटुंबाला ती भाजी पुरली जाईल. तर आता इथे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर इथे झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ येऊ द्यायची आहे. तर अजून आपली भाजी शिजलेली नाही आहे, तर परत 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. तर आता 2 मिनटांनी झाकण काढायचं आहे. तर इथे भाजी शिजली गेली आहे. तर आपल्याला इथे आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर भाजीवर आपल्याला आता 4 चमचे डाळीचं पीठ पेरून घालायचं आहे, कारण एक खट्टी डाळीचं पीठ घालायचं नाही आहे, पूर्ण भाजीवर पेरून घालायचं आहे, म्हणजे सगळीकडे सारखं लागलं जातं, मिक्स होतं. तर असं मिक्स करायचं आहे आणि आपल्याला पुन्हा 2 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे, म्हणजे चांगली वाफ येऊ द्यायची. तर आता झाकण काढून ही भाजी आपल्याला मोकळी मोकळी होईस्तोपर्यंत परतून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपली पीठ पेरून अशी कांद्याची पात म्हणजेच पालेभाजी तयार झाली आहे. तर ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.